नमस्कार. जर तुमचा हा प्रश्न असेल की माझ्या पार्टनरसोबत रियुनियन केव्हा होईल, तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. इथे 2 तुम्हाला फ्लॉवर समोर ठेवलेले आहेत. ओके. हे जे आहे हिरव्या कलरचं एक फ्लॉवर आणि हे जे दिसतंय जांभळ्या कलरचं एक फ्लॉवर. तर तुम्ही दोघांपैकी कुठलंही एक फ्लॉवर जे आहे ते चूज करू शकता किंवा तुम्ही नंबर 1 जे आहे हे फ्लॉवर, नंबर 2 असंही कुठला नंबर 1 किंवा नंबर 2 असं कुठलाही एक नंबर जो आहे तो तुम्ही चूज करू शकता. तुम्ही नंबर जो आहे तो चूज करण्यासाठी मॅनिफेस्ट करू शकता. व्हिडिओ पॉज करूनही तुम्ही जे आहे ते बघू शकता. ओके. तर आपण बघूया नंबर 1साठी जो आहे ते जे हे ग्रीन फ्लॉवर आहे त्यासाठी ज्यांनी जे चूज केलेलं आहे त्यांच्यासाठी काय रीडिंग येते. ओके. तुमच्या पार्टनरसोबत तुमची रियुनियन केव्हा होईल, आपण त्यांच्यासाठी कार्ड्स पुल आउट करूयात. दोन एंजल कार्ड्सही आपण त्यांच्यासाठी पुल आउट करणार आहोत. एंजल गायडन्स काय असेल त्या सिच्युएशनवरती. ओके. तर ज्यांनी नंबर 1 किंवा जे आहे ग्रीन कलरचं फ्लॉवर जे आहे ते चूज केले होते त्यांच्यासाठी जे कार्ड्स आलेले आहेत. ओके. तर तुमच्या पार्टनरसोबत तुमची जी रियुनियन जी दिसते ती एक जो जर टाईम आपण पिरियड बघितला तर 4 महिने जवळजवळ तुमच्या पार्टनरसोबत तुमची रियुनियन होण्यासाठी लागतील असं दिसत आहे. ओके. त्यानंतर तुम्ही जर तुमच्या पार्टनरसोबत रियुनियन नंतर असं दिसत आहे की तुमच्या पार्टनरसोबत रियुनियन झाल्यानंतर जर तुम्ही पुढे मॅरेज किंवा तुमचं एक रिलेशन जे आहे ते पुढच्या लेवलवरती जाण्यासाठी जर विचार करत असाल तर तेही पॉसिबल आहे. ओके. तुमचा पार्टनर तुमच्याबद्दल विचार करत आहे. ओके. मनातून की तुमच्यासोबत तो रियुनियनमध्ये कसा येईल, तुमच्या टुवर्ड्स ॲक्शन काय घेईल. मे बी तो त्याच्या सिच्युएशनमध्ये स्टक आहे. फॅमिली असेल, करिअर असेल, त्यामुळे तुमच्या टुवर्ड्स त्याला जो आहे ॲक्शन घेण्यासाठी किंवा जो जम बसत नव्हतं सगळ्या गोष्टींमुळे ह्या जे कारण आहे ते त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे की तुमच्यासोबत जे आहे ते रियुनियनमध्ये येण्यासाठी. बट चांगलं जे रीडिंगमध्ये दिसतंय की लवकरच जो आहे तो तुमच्यासोबत रियुनियनमध्ये येईल. त्याच्या फिलिंग ज्या आहेत त्या कन्फेस करेल तुमच्यासमोर आणि तुमच्या पुढे जर फ्युचरमध्ये जे आहे ते मॅरेजचीही पॉसिबिलिटी आहे. रियुनियनमध्ये आल्यानंतर एक चांगलं जे आहे ते रीडिंगमध्ये दिसत आहे. एंजल रीडिंग तुमच्यासाठी बघूयात काय आलेलं आहे. इम्प्रूव्ह युअर हेल्थ आणि विदिन अ नेक्स्ट फ्यू वीक्स. ओके. तुम्हाला एंजल थ्रूही हाच मेसेज आलेला आहे की स्वतःवरती लक्ष द्या. ओके. तुमच्या मेंटल हेल्थवरती लक्ष द्या. तुम्ही सतत हाच विचार करत राहू नका की माझं रिलेशनशिपचं काय होईल किंवा काय फ्युचर आहे माझं. ओके. एंजल्स तुम्हाला हेच गाईड करतात की तुमच्या मेंटल हेल्थवरती लक्ष द्या. विदिन नेक्स्ट फ्यू वीक्समध्ये तुम्हाला जशी अपेक्षा आहे तसं तुमच्या पार्टनरसोबत तुमचं जे आहे ते कम्युनिकेशन होणार आहे, बोलणं होणार आहे. गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने पुढे जाणार आहेत. तर तुम्ही त्याचा आत्ताच स्ट्रेस घेऊ नका. हे रीडिंग जे आहे ते तुमच्यासाठी आलेलं आहे. ज्यांनी जे आहे ते जे ग्रीन फ्लॉवर जे आहे ते सिलेक्ट केलेलं होतं. ओके. ज्यांनी नंबर 2 चॉईस केला होता किंवा पर्पल कलरचं फ्लॉवर ज्यांनी सिलेक्ट केलेलं होते त्यांच्यासाठी काय रीडिंग आहे ते आपण बघूयात. त्यांच्यासाठी कार्ड्स पुल आउट करू. आणि 2 एंजल कार्ड्स. ओके. एंजल कार्ड्स आपण साईडला ठेवू थोड्या वेळासाठी. ओके. तर तुमच्या पार्टनरचं तुमच्यासोबत रियुनियन केवळ एक जे दिसत आहे तुमच्या पार्टनरसोबत रियुनियन होणं थोडंसं जे आहे ते अवघड दिसत आहे. तुमचं भरपूर दिवसापासून वाद असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी एवढ्यापर्यंत खराब झालेल्या आहेत की तुमचं जे आहे ते नो कम्युनिकेशन सिच्युएशन झालेलं आहे. तुमचा पार्टनर सध्या त्याच्या कामामध्ये असेल, त्याच्या गोष्टींवरती खूप फोकस करत आहे किंवा त्याची सध्या तुमच्याकडे काही ॲक्शन घेण्याची किंवा काही जे आहे बोलण्याची जी आहे ती इच्छा दिसत नाही आहे. तो त्याच्या कामावरती खूप फोकस्ड आहे. ज्या गोष्टी झालेल्या आहेत तुमच्या पास्टमध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये, त्यामुळे ही स्ट्रेस आहे. तो सध्या हाच विचार करत आहे की पार्टनर की मी काय करायला पाहिजे किंवा माझं फ्युचरमध्ये मी तुमच्याकडे ॲक्शन घ्यायला हवी की नाही घ्यायला हवी, ह्याच गोष्टींचा तो कंटिन्युअसली जो आहे तो विचार करत आहे. तुमच्या रियुनियनसाठी जरी बघायला गेलं किंवा तुमचं एक कम्युनिकेशन होण्यासाठी जरी म्हटलं तर कमीत कमी
6 ते 7 महिने लागतील. त्याआधी जे आहे ते थोडंसं कठीण दिसत आहे. तुमचं बोलणं असेल किंवा काही जरी झालं तरी गोष्टी तेवढ्या चांगल्या पद्धतीने असणार नाही आहेत तुमच्यासाठी. आपण एक एंजल गायडन्सही बघू. बी असर्टिव्ह. तुमच्यासाठी जे आहे ते आलेलं आहे की तुमच्या हातामध्ये आहे की तुमच्या रिलेशनला तुम्हाला कसं न्यायचं आहे. ओके, तुम्ही जसे डिसिजन घ्याल रिलेशनशिपमध्ये तुमच्या, तसेच तुम्हाला त्याचे जे आहे ते ॲक्शन्स दिसणार आहेत त्यामधनं. तुमच्या हातामध्ये आहे टोटली की तुम्ही त्याला कुठे घेऊन जायचं आहे. त्यानंतर गेट मोर इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्ही तुमच्या पार्टनरबद्दल जे आहे ते थोडीशी इन्क्वायरी करू शकता, इतरांना विचारू शकता, मदत घेऊ शकता की त्याचं काय इच्छा आहे जे आहे रिलेशनशिपबद्दल. कोणाची हेल्प घेऊ शकता. फ्रेंड असेल तुमचं कॉमन फ्रेंड तर तुम्ही विचारू शकतात की तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दल ॲक्शन घ्यायची आहे की नाही, काही बोलण्यामध्ये सध्या इंटरेस्ट आहे की नाही, हेही तुम्ही विचारू शकता का, ज्या याने तुम्हाला समजेल की तुमच्या पार्टनरचं जे आहे ते तुमच्याकडे जे आहे ते ओरिएंटेशन का आहे. ओके, थोडंसं कठीण दिसत आहे तुमचं रियुनियन होणं, पण जे आहे ते देवावरती विश्वास ठेवा की तो तुमच्यासाठी नक्की चांगलंच करेल.